विदाउट लायसन्सची गाडी चालवतात आणि एक्सप्रेस हायवेला गाडी घेऊन जातात टू व्हीलर. लायसन आहे का ते काय बोलला नंतर राहुल चावी मागितली तर बोलतो चावी काय कशी घेऊ शकतो म्हणजे पण काय रिझन काय बोल चावी आता मग तो बिघडला. चल 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 चल. अरे ऐकल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. स्टार्ट. महाराज नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आम्ही चाललोय कलावंतीन दुर्गला. राहुल लोणे, जयेश लोणे आणि हे विशाल लोणे. तर मित्रांनो, सकाळी 5:30 वाजल्यापासून जो प्रवास सुरू झाला तो थेट जाऊन बदलापूरमध्ये थांबला. बदलापूरमध्ये गेल्यानंतर माझी गाडी लागली रिझर्वला आणि रिझर्वला लागल्यामुळे मी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. बघा, टाकी पूर्ण फुल केली आणि इथून जो प्रवास झाला तो कलावंतीन दुर्गपर्यंत आणि इथून जो आता तुम्ही बघणार आहात तो कलावंतीन दुर्ग. जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. तर आज आम्ही कलावंतीन दुर्गला आलोय पनवेल आणि मोठा किस्सा झाला तो म्हणजे असा की आम्ही जवळजवळ 8 किंवा 8:30 वाजेपर्यंत पोहोचलो असतो. आता थेट वाजलेत 9:30-10. 2 करामती विदाउट लायसन्सचे गाडी चालवतात आणि एक्सप्रेस हायवेला गाडी घेऊन जातात टू व्हीलर. काहीतरी एक्सपिरियन्स सांगा राहुल साहेब. हा, पोलिसाई किती फाडले तुमचे तिकीट ते सांगा. आता 1100 रुपये घेतले. बोलतो आता 1100 रुपये घेतलं आणि आम्हाला फोन करून सांगतो 11,000 रुपये बोलतो पावती बोलतो पाडायला सांगतात. जयेश लोणे हे बघ काय बोलत ते 11,000 रुपये पावती. 11,000 रुपये पावती पोलिसांनी घेतली. अशा पद्धतीने चांगली मारलेली आहे राहुल लोणे आणि विशाल लोणेची. दोघांनी 1,000 रुपये भरले. आता चालतोय. फिट झाले त्यांचा. सुंदर असं दृश्य. काय आता 1 तास लागेल तर चढायचा. असा करून बोलतात ना, आता जेल मग जेल. चावी कशी घेऊ शकतो आणि ह्यो लायसन नाही काय नाही आणि बोलतो काय चावी कशी घेऊ शकतो. गाडी चावी कशी घेऊ शकता तुम्ही साहेब. साहेब काय बोलले. साहेब बोलतो चावी कशी घेऊ शकतो दाखवतो तुला. त्याला सांगतो बोलतो साहेब तुम्ही चावी कशी घेऊ शकता बोलतो माझी. माझी आई धोली तुझं आई बोला दाखव तुला काय तुम्ही त्याच्या विचारायला लागलं येऊ लायसन नाही दिसत नाही. हा गड आणि आपल्या इथपर्यंत जायचंय. चले डॉमे. कलावंतींच्या रस्त्यामध्ये असे अनेक डस्टबिन पाहायला मिळतात. कचरा कुंड्या. छान वाटतंय असं बघितलं. चलो चलो चलते रहो. ऑल इज वेल. एका तासात पोहोचणार आहे आपण. चला. घेऊ ना. तर मित्रांनो, पोलिसांच्या टॉर्चर बाय राहुल थकून परला इथं आता मगाशी. बघा परला किती माकला आहे. पोलिस 1,000 रुपये पावती काय भरली. राहुलचा जीव गेलाय आता पूर्ण. ऊन पण लय परलाय. बघा ऊन कसं आहे. एवढं उन्हामध्ये आणि घनदाट जंगलामध्ये राहुल लोणे आणि विशाल लोणे काही पावती भरलेली 1,000 रुपयाची. 1500 रुपयाची 1,000 रुपयाची. राहुलांना का विचारला लायसन आहे का ते काय बोलला नंतर राहुल चावी मागितली तर बोलतो चावी काय कशी घेऊ शकतो म्हणजे काय रिझन काय बोल चावी आता
मग आता तो विचारला, तो बोलतो तुझ्याकडे लायसन बने, तुम्हाला उलटा सांगतो अजून चावी कशी घेऊ शकता. त्याच्यामुळे सगळा मॅटर झाला. तर बघा आता राहुलने फुल टेन्शन मध्ये आलाय, एक बाटली होत होत काय बोलत पण नाही. पारला रे तो. टेन्शन मध्ये धरपरलेले आहेत राहुलने. तर मित्रांनो आम्हाला अगदी पाऊण तासामध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचणार आहोत. तुम्ही बघतायत झेंडा, भगवा झेंडा इथे दिसतोय का तुम्हाला. विशाल लोणे, राहुल लोणे. बस नाही तो. प्रचंड थकल्यानंतर आता कलावंतीन दुर्गच्या अर्ध्या रस्त्यामध्ये आम्ही आरामासाठी थांबलो आहे. तुम्ही बघा जयेशने घेतला ज्यूस, मँगो. मँगो ज्यूस. राहुल लोणे मँगो ज्यूस विथ काय काय आहे ते काय. तर मित्रांनो कलावंतीन दुर्गापासून अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही आलो आणि ही कलावंतीन दुर्गाच्या डोंगरापासून, हा बघा डोंगर, आणि डोंगराच्या पायथ्याशी ही 15 घरं आहेत, 10-15 अशी घरं आहेत. बघा किती सुंदर कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी बांधलेली ही घरं किती सुंदर दिसतात निसर्गरम्य वातावरणात. आणि हे आमचे भाई लोक, त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हे काय वेगळंच आहे. त्यांना काय फील होतं काय माहिती एवढा. कुठून कलावंती दुर्ग, कलावंती. आणि दुसरा कोणता. आणि आता रस्ता बुलला असतो पण हे गाववाले चांगले निघाले. या आजी बघा, यांनी आम्हाला सांगितलं की कलावंतीला जायचा रस्ता. तर मित्रांनो बघा, पायथ्याशी आल्यानंतर ही घरं लागतील तिथे कोणाला तरी विचारा, कारण कलावंतीन आणि एक प्रबलगड असे 2 गड, आणि हे 2 गड चढताना 2 रस्ते आहेत वेगवेगळे. लक्षात ठेवा, कधी याल तर हे विसरू नका. तर मित्रांनो बघा, सलमान खान सुद्धा इथे येऊन गेलेत. विचार करा, ट्रॅकिंगला. नीट बघ ना, येड्या सलमान खानच आहे. आणि सलमान खानला भेटणार आहे बघा हे काका. उतर उतर, नको करू ती खाली काय. हे लहान बाल आहेत आमच्या गावातले, घरातले. सेट फार थकलेले आहेत, थकून त्यांचा पंढर शेट फडके झालाय. राहुल पंढर शेट फडके दाखव जरा एकदा आपला. आता कलावंतीन दुर्गाची खरी ट्रेकिंग सुरू झालेली आहे आणि आमचे मावळे सज्ज झालेले आहेत. ओ माय गॉड, आता तुम्हाला ती ट्रेकिंग दाखवतो. ही अशा पद्धतीने रस्सी लावली आहे आणि हा रस्सीला धरून हा गड सर करायचा आहे. तर जय शिवराय मित्रांनो, बघूयात आता आमच्या मावळ्यांचा दम. चलो चलो, आहिस्ता आहिस्ता जाओ गाईज. जयेश त्या रशीलाच पकडून नको जाऊ, कंटिन्यू जरा व्यवस्थित सपोर्ट घे, नाही तर मी येऊ का पहिले. चल राहुल पुढे चल, यांना व्यवस्थित हे दे. मावल्यांचा आवाज जास्त आहे आणि जोश पण जास्त आहे, जरा सावकाश जा पण. हो मित्रांनो, कलावंतीन दुर्ग पहा किती सुंदर आणि मस्त असा. ही ट्रेकिंग फार हार्ड आहे, येताना थोडा सांभाळून या. हे आमचे मावळे, शूरवीर मावळे, जयेश लोणे, राहुल लोणे, विशाल लोणे. ये ऐका इकडे. तर बघा कलावंतीन दुर्ग किती रिक्सने भरलेला. पण मावले असल्यामुळे काय विषय आहे का, विषय हार्ड.
राहुलोने फाडफूड फासण्या फाडफूड. तर राहुलोने कमॉन थांबा, राहुलोने लय उद्या. कमॉन गाईज. तर राहुलोने ऑल इज वेल. मावला म्हटला का असलं काय का आपण घाबरत नाही, विषयच नाही. खोले विषय आपला. तर मित्रांनो, कळवंतीन दुर्गाच्या सुळकावर आलो होतो, पण इथे शिडी नसल्यामुळे आम्ही वर टोकावर पर्यंत जाऊ शकलो नाही. अगदी थोडक्यासाठी आमचं टोकावर जाण्यापासून आम्ही वंचित राहिलो. तुम्हाला दाखवतोय. गावकऱ्यांनी इथे शिडी लावलेली असते दरवेळेस, आणि ती शिडी आज अवेलेबल नाही आहे असं समजा. त्यामुळे आम्ही इथे चढू शकलो नाही. थोडा रिस्की असल्यामुळे आम्ही इथूनच परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. त्या अगोदर एक गारद होणार आहे, आणि ती गारद ऐकल्याशिवाय तुम्ही जाऊ नका. स्टार्ट. महाराज गणपती भूपती सुवर्णरत्न स्त्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंधर क्षत्रिय कुलावतंसक सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. नमो पार्वती पते हर हर महादेव. महादेव. जय भवानी जय शिवाजी. थांबू नका बघतो कुठे. चलो गाइस चलो.